कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी ठाणे, कळवा, मुंब्रा, परिवा परिसरातील काही बार, वाईन शॉप आणि बिअर शॉपजवळ दिवसेंदिवस वाढत चाललेल्या अराजकतेबाबत कठोर भूमिका घेतली असून याबाबत ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांना निवेदन सादर करत तातडीनं प्रभावी कारवाईची मागणी केली आहे. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे काही ठिकाणी मद्यधुंद अवस्थेत फिरणाऱ्या व्यक्तींकडून सार्वजनिक ठिकाणी गोंधळ, गल्लीबोळात भांडण, वाहनांना अडथळा, महिलांना त्रास देणं अशा घटनांमध्ये वाढ होते. या प्रकारांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. ॲडव्होकेट डावखरे यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय की ठाणे हे सांस्कृतिक आणि सभ्य नागरिकांचं शहर आहे. इथे अराजकतेला थारा देता येणार नाही. पोलिसांनी गस्त वाढवून अवैध मद्य विक्रीवर तात्काळ कारवाई करावी आणि नागरिकांना सुरक्षित आणि शांततामय वातावरण मिळेल यासाठी गंभीरपणे पावलं उचलावीत. तसंच त्यांनी संबंधित भागात बीट मार्शल व्यवस्था मजबूत करणं, सतत चौकशी ठेवणं, विशिष्ट संवेदनशील ठिकाणी विशेष गस्त घालणं यासारख्या पोलीस उपाययोजना तातडीनं राबवण्याची मागणी केली आहे. ॲडव्होकेट डावखरे यांनी नागरिकांनाही आवाहन केले की कोणतीही संशयास्पद, अराजक अथवा महिलांना छळ करणारी घटना आढळल्यास विलंब न करता पोलीस प्रशासनाला कळवा. या मागणीमुळे ठाण्यातील कायदा सुव्यवस्था कायम राखण्यास मदत होईल आणि शहराची सांस्कृतिक ओळख आणि सुरक्षिततेची भावना अधिक दृढ होईल असा विश्वास आमदार डावखरे यांनी व्यक्त केला.